जुन्नरच्या ओझरच्या गणपतीचा 5 दिवसांचा जन्मोत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्तानं काल रात्री 11 नंतर बाप्पाला पेशवेकालीन पेहराव घालून तब्बल 200 वर्षांपूर्वीच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध दागिन्यांनी सजवण्यात आलं आणि यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। मावळमधल्या किवळे गावात लाडक्या बाप्पासाठी अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली। इथल्या गणेशाची मूर्ती 11 फूट इतकी उंच असून मंडळानं साकारलेल्या देखाव्यानं गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेतलं। भिवंडीत सार्वजनिक गणेश मंडळामध्ये 110 फूट उंचीचे पश्चिम बंगाल मायापूर येथील इस्कॉन चंद्रोदय मंदिराची हुबेहूब प्रतिकृतीचा पर्यावरणपूरक देखावा साकारण्यात आलाय। मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पा विराजमान आहेत आणि या बाप्पा चरणी 80 किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे। यावेळी वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना दर्शनाचा बहुमान देण्यात आला। पिंपरी चिंचवडच्या निगडी इथे घरगुती गणपतीच्या देखाव्यात गोरा कुंभाराचा देखावा दाखवण्यात आलाय। हा इको फ्रेंडली देखावा असून टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलाय। प्लायवूड, झाडाच्या साली, माती, कागदी पुठ्ठा, कापड, पाण्याचे रंग यात वापरण्यात आलेत। पर्यावरणाचा समतोल राहावा आणि तरुण पिढीला पौराणिक कथा ज्ञात असाव्यात यासाठी हा देखावा साकारण्यात आला। त्यामुळे हा देखावा बघण्यासाठी परिसरातले गणेश भक्त गर्दी करतायत। गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या अपना गणेश मंडळात लाडका बाप्पा विराजमान झाला। यंदाच्या वर्षी या मंडळात 14 फुटांची मूर्ती आकर्षणाचा विषय ठरलाय। गणरायाच्या मूर्तीला बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली। ग्रामीण भागातील गणेशोत्सवात गणरायासाठी बैलगाडा स्पर्धेचा देखावा साकारण्यात आलाय। शिळीम गावात बळीराजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा स्पर्धेची सजावट केल्यामुळे हा देखावा चर्चेचा विषय बनलाय। गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी देहू रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये देहू रोड पोलिसांनी रूट मार्च काढला आणि रूट मार्चसाठी देहू रोड पोलीस स्टेशन आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातील 174 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे। सर्वच जण बाप्पाच्या सेवेत तल्लीन आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाला आज 1.5 दिवसानंतर भक्त निरोप देणार आहेत। 1.5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होईल, त्यासाठी सर्वत्र पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी होतीये। नवसाला पावणाऱ्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। यावेळी घर बसल्या न्यूज 18 लोकमतवर लालबागच्या राजाचं दर्शन तुम्हाला घेता येणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। यावेळी अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेतील आणि उद्या लालबागच्या राजाच्या चरणी अमित शहा नतमस्तक होणार आहेत। गणेशोत्सवासाठी फुलांना मागणी असल्यामुळे बाजारात फुलांची चांगली आवक आहे। मात्र मागणीमुळे फुलांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे। फुलांचे दर तेजीत असल्यामुळे व्यापाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला थायलंडवासियांनी हजेरी लावली। थायलंडच्या किम नामक महिलेनं बाप्पाचं दर्शन घेत आरती देखील केली। अभिनेता सलमान खाननं त्याची बहीण अर्पिताच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी सलमानच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली। मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। मोठ्या जल्लोषात आणि ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी कमरेला ढोल बांधून शिव ठाकरेनं ढोल वाजवण्याचा अनुभव लुटला। मुंबईतल्या अंधेरी पश्चिम येथील बप्पी लहरी हाऊसमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालंय। गायक बप्पी लहरी यांच्या घरी विधिवत पूजा करण्यात आली। गणरायाची प्रतिष्ठापना झाली आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि सर्वांचं दुःख दूर कर अशी प्रार्थना सुनील शेट्टींनी केली। नारायण राणे यांच्या घरी गणराय विराजमान झाले। यावेळी राणेंनी कुटुंबियांसोबत बाप्पाची पूजा आणि आरती केली। मनोभावे प्रार्थना करत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊ दे असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं।
पूजा खेडकर प्रकरणानंतर आता यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी आल्या आहेत. 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती आरोप करणाऱ्या जवळपास 30 तक्रारी यूपीएससीकडे आल्या आहेत. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी यूपीएससीनं पाठवल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत परळीमध्ये घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. हलगी गार्डन इथे घोंगडी बैठक होणार आहे. या बैठकीत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोंगडी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अनिल पाटलांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती टीका केली. राजकारणापेक्षा समाजकारण करायला हवं, त्यामुळे बाप्पानं महाविकास आघाडीतल्या नेत्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण न करण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकडं त्यांनी गणपतीला घातलं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीसोबतच नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून भरपाईची 404 कोटींची रक्कम प्राप्त झाली. त्यातील 280 कोटींच्या भरपाईची रक्कम 2,13,416 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणं सोपं जातं, परंतु आता त्यासाठी आणखी पैसे द्यावे लागणार आहेत. कार्डद्वारे पेमेंट करणं महागडं ठरण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार 2,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 18% जीएसटी लावण्याचा विचार करते. छत्रपती संभाजीनगरातील बांधकाम व्यावसायिकांना सध्या 25% टीडीआर विकत घेण्याची सक्ती महापालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये सुद्धा लवकरच वाढ होईल. जानेवारी 2025 पासून 50% टीडीआर वापरणं बंधनकारक केलं जाईल. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग 25,000 कोटींमधून बांधला जाणार आहे. सध्या या महामार्गाचं काम अर्थसंकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या नाकावरती टिचून महाराष्ट्रातील भारतीय वनसेवा लॉबीनं वन्यजीव विभागाचे पंख छाटल्याचं दिसते. अत्यंत संवेदनशील असलेल्या या वन्यजीव विभागाचे नव्हे तर एक प्रकारे वाघांचंच डिमोशन केल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. धाराशिव आणि कळंब तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालंय. तरी देखील प्रशासनाकडून बाधित क्षेत्र कमी दर्शवण्यात आलंय. नुकसानीचे पंचनामेही केले गेले नाहीत असा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा योजनेत 1800 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यातील 930 किलोमीटर जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र 300 किलोमीटरचे रस्ते खराब झालेत आणि त्यामुळे जीव्हीपीआर कंपनीमार्फत रस्ते दुरुस्तीचं काम सुरू केलं जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू असून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे सध्या तरी स्ट्रॉबेरीची लागण 15 दिवस पुढे गेली आहे. तसंच वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यात सुद्धा पाऊस अधिक झाल्यानं नर्सरीतील स्ट्रॉबेरी रोपांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय. त्यामुळे यंदा स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.